वासूपासून दूर जायचं हे कळलंय मला. कसं जायचं ते कळत नसेल. आज चिडले मी त्याच्यावर. चिडून प्रश्न नाही सुटत. पण तो माझी बाजूच समजून घेत नव्हता. आपली बाजू बरोबर असेल ना तर उलट आपण शांत राहायला पाहिजे. चिडतो तो ज्याला असं वाटतं की आपली बाजू चुकीचीच आहे. पण बाबा, माझी बाजू बरोबर आहे. मग हे शांतपणे सांग त्याला. त्याला पटणार आहे का ते? नाही पटलं तरी तुला गिल्टी वाटणार नाही. म्हणजे काय ना, आपण कितीही पोटतिडकीनं सांगितलं तरी ते समजून घेणं हे समोरच्याच्या समजून घेण्याच्या शक्तीवर अवलंबून असतं. आणि काय ना, सगळ्या लोकांची समज सारखी नसते. आता हा मुलगा एका छोट्याशा गावातला, एका ऑर्थोडॉक्स फॅमिली मधला, त्याला काय समजणार आहे? हे सगळं अवघड आहे. पण म्हणून आपला मुद्दा आणि संयम कायम ठेवून त्याच्यापासून आपल्याला मोकळं होता येतं. चिडलो की मग गिल्ट निर्माण होतं आणि गिल्ट वाटायला लागलं की मग आपण खूप चांगले वागायला लागतो आणि मग नेमका मुद्दा काय आहे ते बाजूलाच राहतं. खरंय तुझं बाबा. मी सॉरी म्हणते त्याला. काय करायचं ते तू ठरव. पण तू त्याच्यापासून जो दूर जाण्याचा निर्णय घेतलायस ते खूप चांगलं केलंयस ना. कौतुक वाटतं मला तुझ्या या निर्णयाचं. सोपं नसतं या वयात इतके समंजस निर्णय घेणं. खूप मोठी गोष्ट आहे. मला तुझा अभिमान वाटतो बच्चा. बाबा, मला काय हक्क होता त्याला इतकं फटकन बोलायचा? माझा निर्णय झालाय तर त्याची शिक्षा मी त्याला का देतेय? तुझ्या मनातलं गिल्ट आता बोलायला लागले ना. बघ, तू त्याला कसलीच शिक्षा देत नाहीयेस बाळा. उलट तू जे काही करतेस ते दोघांच्या हिताचंच आहे. फरक फक्त एवढाच आहे की ते तुला कळतंय, त्याला कळत नाहीये. मी असं बोलायला नको तर त्याला. लवकरात लवकर या गिल्ट मधनं बाहेर ये हा बाळा. खूप मूर्खासारखं बोलले मी बाबा.